न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। 17व्या शब्दगंध साहित्य संमेलनाची दिमाखदार सांगता। साहित्याला आता तरुणांची साथ हवी। सुरेश बनसोडे। स्वर्गीय अरुणकाका साहित्य नगरीत आयोजित करण्यात आलेल्या 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचा समारोप अत्यंत उत्साहात आणि देखण्या वातावरणात झाला। शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने या भव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। विविध साहित्यिक उपक्रम, वैचारिक चर्चासत्रे, असा मी घडलो हे विशेष सत्र आणि मान्यवरांचा पारितोषिक वितरण सोहळा यामुळे हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी संस्मरणीय ठरले। आजच्या डिजिटल युगात तरुणांनी साहित्याकडे मोठ्या संख्येने वळणे गरजेचे आहे। साहित्यामुळेच समाजाला योग्य दिशा मिळते, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केले। ते या संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते। या सोहळ्याला संमेलनाध्यक्ष प्राध्यापक संदीप सांगळे आणि स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच प्रशासकीय व विविध क्षेत्रातील दिग्गज जसे की IAS अधिकारी गुलाबराव खरात, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रेवनाथ कानडे आणि प्राचार्य डॉक्टर सुरेश पठारे यांनीही संमेलनाला हजेरी लावली। या प्रसंगी डॉक्टर सचिन पांडुळे, रमेश वाघमारे, हर्षल आगळे, शिवाजीराव देवढे, बापूसाहेब भोसले आणि इतर अनेक साहित्यिक व मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवली। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। जाधवलान येथे अतिशय उत्साहामध्ये पार पडले। यामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, त्याचप्रमाणे शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले। त्याचप्रमाणे महापौर असतील, सर्व नगरसेवक असतील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। त्याच्या दुसऱ्या दिवशी मी असा घडलो IAS गुलाबराव खरात असतील, त्याचप्रमाणे पद्मश्री राईबाई पपेरे असतील यांच्या मी कसा घडलो हे एक भाग त्यामध्ये प्रकाशित झाला। त्याचप्रमाणे जे आपल्या अखिल भारतीय नाट्य परिषद आहे त्याचे अध्यक्ष जे निवडणूक झाल्यानंतर निवडून आले, प्रथमच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले ते योगेशजी सोमण, या सर्वांचे मी या आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो व जो काही आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व साहित्यिकांचे, सर्व नगरकरांचे आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।